नमस्कार. मी शेखर करमरकर आणि आपण बघत आहात चला चलूया. मित्रांनो, आपल्या सिरीजमध्ये आपण विविध अन्नपदार्थ घेतो जे एस्पेशली मार्केटमध्ये मिळतात असे, आणि ते खाण्याला योग्य आहेत का नाही हे बघतो आहे. तर आजच्या सिरीजमध्ये आपण बघणार आहोत पुण्याच्या चितळे बंधू मिठाईवाले यांनी बनवलेली बाकरवडी. आता तुम्ही म्हणाल की हा पदार्थ का निवडला, तर त्याचं मुख्य कारण असं आहे की चितळे बंधू ही एक खूप नामांकित संस्था आहे आणि चितळेंनी बनवलेली बाकरवडी हे पुण्यामध्येच फेमस आहे. इव्हन महाराष्ट्रात सुद्धा फेमस आहे. आणि ही बाकरवडी बऱ्याच वेळा अमेरिका, युरोप अशा ठिकाणी एक्सपोर्ट सुद्धा होत असते. त्याच्यामुळे ह्याला एक प्रकारचं वलय निर्माण झालेलं आहे. आणि ही बाकरवडी निवडण्यामागचं आजचं मुख्य कारण असं आहे की आपण जेव्हा एखादा खाद्यपदार्थ योग्य आहे का नाही, चांगला आहे का नाही हे ठरवतो, तेव्हा त्याच्या मागे काय ग्लॅमर आहे किंवा काय वलय आहे ह्याचा आपण विचार न करता त्याच्यावरती पट्टी लावायची, ते ब्लँक करायचं. आपल्या डोक्यात त्याचा ब्रँड किंवा त्याचं कोण मॅन्युफॅक्चर करते वगैरे वगैरे काही विचार न करता त्याच्या आतमध्ये काय आहे एवढाच फक्त विचार करून ते खायला योग्य आहे का नाही ते ठरवायचं, असं आपण आज शिकणार आहोत. जेव्हा आपण कुठलाही खाद्यपदार्थ खाण्यायोग्य आहे का नाही आणि त्याचे आपल्या शरीरावरती काय परिणाम होतील हे बघत असतो, तेव्हा आपण मुख्य दोन गोष्टी बघतो. एक आहे इन्ग्रेडियंट्स किंवा त्यात काय घातलं आहे, आणि दुसरं आहे न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशन, म्हणजे जे काही घातलं आहे ते किती प्रमाणात घातलं आहे. ह्या दोन्ही गोष्टी कुठल्याही पॅकेज्ड फूड, म्हणजे जे काही आपण सीलबंद मार्टमधनं किंवा कुठल्याही दुकानामधनं विकत घेतो त्याच्या मागच्या बाजूला लिहिलेलं असतं. आता मान्य आहे की हे फक्त इंग्रजीत लिहिलेलं असतं. कुठल्याही भारतीय भाषांमध्ये म्हणजे मराठी, गुजराती, कानडी भाषात ही माहिती कुठंही लिहिली जात नाही. म्हणजे ही चुकीची गोष्ट आहे असं मला वाटतं. ही दुर्दैवाची गोष्ट आहे असंही वाटतं. पण सध्या तरी आपण त्याला काही पर्याय नाही आहे. त्याच्यामुळे जी इन्फॉर्मेशन इंग्रजीमध्ये लिहिलेली आहे ते आपण वाचून त्याचा अर्थ काढून ती गोष्ट योग्य आहे का नाही ते ठरवणे हे आपण हळूहळू शिकणार आहोत. तर आपण जेव्हा बाकरवडीचा विचार करतो तेव्हा आपण पहिल्यांदा इन्ग्रेडियंट्स बघूयात. मी प्रत्येक इन्ग्रेडियंटमध्ये जाणार नाही आहे, फक्त जे महत्त्वाचे आणि प्रॉब्लेमॅटिक इन्ग्रेडियंट्स किंवा घटक मला वाटतात त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. तर ह्यात पहिला जो घटक आहे तो आहे व्हीट फ्लोअर किंवा गव्हाचं पीठ. पण जेव्हा गव्हाचं पीठ आपण म्हणतो तेव्हा हा ॲक्च्युली मैदा वापरलेला आहे. जर पूर्ण गव्हाचं पीठ वापरलं असेल, म्हणजे मैदा नाही, पूर्ण म्हणजे जसं आपण गहू गिरणीत टाकल्यानंतर आपल्याला जी कणिक किंवा गव्हाचं पीठ मिळतं तशा प्रकारचं पीठ जर एखाद्या पदार्थात घातलं असेल तर त्याला होल व्हीट फ्लोअर असं तिथं लिहिलं जातं. म्हणजे पूर्ण गव्हाचे पीठ. नुसतं गव्हाचे पीठ किंवा असं लिहिलं असेल तर तो मैदा असतो. बऱ्याच ठिकाणी पॅकेजिंगवर मैदा असं कंसात व्यवस्थित लिहिलेलं पण आहे. त्याच्यामुळे ह्या बाकरवडीमध्ये मैदा आहे, म्हणजे मैद्यापासून त्या बनवलेल्या आहेत. आणि मैदा किंवा व्हीट फ्लोअर हा इन्ग्रेडियंट्स किंवा त्या लिस्टमधला पहिला पदार्थ असल्यामुळे आपण असं म्हणू शकतो की ह्यामध्ये गव्हाचं पीठ हे सगळ्यात जास्त आहे. आता आपण मागच्या वेळेस पण बघितलेलं होतं की मैदा हा आपल्या शरीरासाठी हानिकारक असतो. कारण जेव्हा गव्हाचं पीठ आपण वापरतो तर त्या गव्हामधलं जर्म म्हणजे प्रोटीन आणि बाहेरचं जे कवच असतं त्याला म्हणायचं ब्रान, ह्या दोन गोष्टी काढल्या जातात. ब्रानला कोंडा असं म्हणतो आपण गव्हाचं पीठ दळून आल्यानंतर. तर हा कोंडा आणि त्यातलं प्रोटीनचा जो घटक आहे तो काढल्यानंतर जे काही पांढरी भुकटी पावडर पीठ शिल्लक राहतं त्याला आपण मैदा म्हणतो. आणि हे मैदा हा आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे.
कारण मुख्यतः त्याच्यामध्ये फायबर नसतं आणि हे फायबर आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. त्यात प्रोटीन नसतं जे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. आणि नुसता मैदा खाऊन आपल्या शरीरातले साखरेचं प्रमाण हे वाढतं. त्याच्यामुळे मैदा हा एक हानिकारक घटक मोठ्या प्रमाणात या बाकरवडीमध्ये घातलेला आहे. दुसरा मोठा आणि महत्त्वाचा घटक यात वापरला आहे तो म्हणजे शेंगदाणा तेल किंवा पीनट ऑइल. आता हे ऑइल जे आहे ते त्यातल्या त्यात चांगलं आहे असं मी म्हणेन, कारण बऱ्याच मार्केटमधल्या पदार्थांमध्ये ऑइल जेव्हा वापरलं जातं किंवा तो पदार्थ तळलेला जो असतो तर तो बऱ्याच वेळा पाम ऑइल यामध्ये तळलेला असतो, जे त्या मानाने स्वस्त असतं आणि मुबलक प्रमाणात मिळतं. परंतु चितळे बंधू यांनी बनवलेल्या बाकरवडीमध्ये शेंगदाणा तेल घातलेलं आहे आणि ह्या तेलात त्या बाकरवड्या तळलेल्या आहेत. त्याच्यामुळे ही त्यातल्या त्यात चांगली गोष्ट आहे. परंतु ह्या शेंगदाणा तेलाचं प्रमाण ह्या बाकरवडीमध्ये हे खूप मोठ्या प्रमाणात आहे, जे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरतं. नंतर त्यात महत्त्वाचा आणि प्रॉब्लेमॅटिक घटक आहे साखर. साखर ही 2 प्रकारे वापरली गेलेली आहे. एक आहे शुगर किंवा जी आपण चहात घालतो ती साखर, आणि दुसरं आहे डेक्स्ट्रोज सिरप. डेक्स्ट्रोज म्हणजेच साखर, म्हणजे साखरेचाच एक वेगळा प्रकार आहे, पण ती साखरच असते. आणि त्याचं सिरप म्हणजे बेसिकली साखरेचा पाक किंवा डेक्स्ट्रोजचा पाक करून त्यांनी त्या पदार्थामध्ये किंवा त्या कणकेत मिसळलेला आहे. आता आपण म्हणतो की बाकरवडी हा एक स्पायसी म्हणजे मसालेदार चटमटीत खाण्याचा पदार्थ आहे आणि तो गोड पदार्थ नाही आहे. जसा आपण गुलाबजाम, श्रीखंड, पेढा ह्यांना गोड पदार्थ समजतो, त्या अर्थाने बाकरवडी आपण गोड पदार्थ समजत नाही. तरी सुद्धा ह्यामध्ये साधारणतः 8% ही साखर आहे. म्हणजे 100 ग्रॅम बाकरवडी जर मी खाल्ली तर त्यात मी 8 ग्रॅम साखर खातो. हे प्रमाण बरंच आहे, जो पदार्थ गोड सुद्धा नाही. आणि हा एक प्रॉब्लेमॅटिक घटक आहे, कारण आपण बघितलंय की साखर ही आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे, ज्याच्यामुळे बरेचसे रोग वाढतात. ब्लड प्रेशर वाढतं, डायबेटीस वाढतो, स्ट्रोकचं प्रमाण वाढतं, हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं, कोलेस्ट्रॉलची लेवल वाढते. त्यामुळे आपण साखर खाऊ नये. आणि ह्या बाकरवडीमध्ये 100 पैकी 8 ग्रॅम ही साखर मिसळलेली आहे. यानंतर बाकीचे घटक हे बहुतांशी स्पायसेस किंवा मसाले आहेत, म्हणजे धने असतील, कोथिंबीर असेल, तिखट, मीठ वगैरे वगैरे. तर हे पदार्थ तसे फारसे काही त्रास देत नाहीत. तर मुख्य जे आपण बघितले की मैदा, साखर आणि तेल हे 3 प्रॉब्लेमॅटिक घटक ह्या बाकरवडीमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. बाकरवडीमध्ये मीठ सुद्धा आहे. मीठ जास्त प्रमाणात आपल्याला हानिकारक आहे, परंतु बाकरवडीमध्ये जे मीठ आहे त्याचं प्रमाण फार नाही आहे. त्यामुळे तो घटक मी फारसा आत्ता गृहीत धरत नाही किंवा त्याच्याबद्दल फारशी चर्चा करत नाही. आता आपण बघितलं की इन्ग्रेडियंट्स म्हणजे ह्याच्यामध्ये काय काय घातलं आहे. आता आपण बघणार आहोत न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशन, म्हणजे हे जे काही घातलं आहे त्याचं प्रमाण किती आहे आणि त्याच्यातून जे काही घटक आहेत, म्हणजे फॅट असेल, प्रोटीन असेल वगैरे वगैरे, तर ते किती ॲक्च्युअल किती आहेत ग्रॅममध्ये. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की मैदा घातलेला आहे, पण मैदा किती घातला आहे, ऑइल घातले पण ऑइल किती घातले हे बघणं फार आवश्यक असतं. म्हणजे इन्ग्रेडियंट तर महत्त्वाचे आहेतच आहेत, कारण त्याच्यामुळे काय घातलं हे कळतं, पण न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशनमध्ये ते किती घातलं हे आपल्याला कळतं. तर त्या न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशन आपण जेव्हा ह्या चितळे बंधू यांनी बनवलेल्या बाकरवडीची बघतो आणि त्याच्यामध्ये कॅलरीज किती आहेत. कॅलरीज म्हणजे आपण जेव्हा तो पदार्थ खातो त्याच्यातून आपल्याला ऊर्जा किंवा उष्मांक किती मिळतो. तर ह्याच्या 100 ग्रॅममध्ये 500
43 किंवा साधारण 550 कॅलरीज आपल्याला मिळतात. आता तुम्ही म्हणाल की 550 कॅलरीज ह्या म्हणजे काय, त्याचा अर्थ काय? तर 550 कॅलरीज म्हणजे जेव्हा मी 100 ग्रॅम बाकरवडी खाईन तेव्हा मला 550 कॅलरीज मिळालेल्या असतील. साधारणतः एका मोठ्या माणसाला दिवसभरासाठी 2000 कॅलरीजची गरज असते. परंतु ह्या कॅलरीज ह्या न्यूट्रिशनल म्हणजे चांगल्या पदार्थातून मिळणं आवश्यक आहे, कारण त्याच्यामुळे आपल्याला न्यूट्रिशन मिळणार आहे. जर मी नुसत्या कॅलरी खाल्ल्या, उदाहरणार्थ मी नुसती साखर खाल्ली किंवा मी नुसतं तेलकट पदार्थ खाल्ले, तर त्याच्यातून मला खूप कॅलरीज मिळतात, पण मला न्यूट्रिशन म्हणजे ज्याला आपण व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असं म्हणतो ते मिळत नाही. त्याच्यामुळे एखाद्या पदार्थामध्ये कॅलरीज जेवढ्या जास्त तेवढा तो पदार्थ खायला वाईट. एखाद्या पदार्थात कॅलरीज जेवढ्या कमी तेवढा तो पदार्थ खायला चांगला, असं त्याचं साधं गणित आहे. जेव्हा उदाहरणार्थ आपण चांगले पदार्थ म्हणजे भाज्या आणि फळं असा विचार करतो, तर गाजरामध्ये 100 ग्रॅम मागे फक्त 40 कॅलरीज असतात. टोमॅटोमध्ये फक्त 100 कॅलरीज असतात. आणि कुठल्याही भाज्या बघितल्या आपण तर त्याचं प्रमाण दर 100 ग्रॅम पदार्थामागे फक्त 100 ते 150 कॅलरीज असतात. 150च्या वरती कॅलरीज अगदी बटाट्या किंवा जे पदार्थ आपण त्या मानाने वाईट समजतो त्यात सुद्धा नसतात. म्हणजे बटाटा जर आपण खाल्ला तर त्याच्यामध्ये आपल्याला जेवढ्या कॅलरीज मिळतील त्याच्यापेक्षा जवळजवळ 4 ते 5 पटींनी कॅलरीज फक्त 100 ग्रॅम बाकरवडीमधनं मला मिळतात. म्हणजे ह्याचा जर आपण विचार केला तर बाकरवडी ही अतिशय हानिकारक किंवा आरोग्यदायी नाही अशी ठरते. कारण ह्याच्यामध्ये ज्या कॅलरीज आहेत त्या कॅलरीजमुळे जर आपण एक छोट्या वेळेमध्ये म्हणजे 100 ग्रॅम मी खाल्लं बाकरवडी तर तेव्हा लगेच मला 550 कॅलरीज मिळालेले आहेत. आणि त्यामुळे माझं जे काही आजार आहेत त्याचं प्रमाण खूप वाढणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल वाढणं आहे, हार्ट अटॅकचं प्रमाण आहे, स्ट्रोकचं प्रमाण आहे, हे वाढत जातं. कारण जेवढ्या आपण कॅलरीज पटकन खाऊ त्या पदार्थामधनं त्या कॅलरीज आपल्या शरीराला लागत नाहीत आणि मग त्या कॅलरीजचं रूपांतर हे फॅटमध्ये होतं, कोलेस्ट्रॉलमध्ये होतं, ट्रायग्लिसराईड्समध्ये होतं. हे सगळे पदार्थ आपल्या रक्तातनं पुन्हा चरबीमध्ये जातात आणि हे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. त्यामुळे फक्त या एका मुद्द्यावरती बाकरवडी ही योग्य ठरत नाही. आता एवढ्या कॅलरीज इतक्या पदार्थामध्ये कशा येतात? तर मुख्यतः 1 ग्रॅम साखरमध्ये 4 कॅलरीज असतात आणि 1 ग्रॅम तेलामध्ये 9 कॅलरीज असतात. जर माझं पदार्थांमध्ये साखरेचं प्रमाण वाढलं तर कॅलरीज ह्या 400च्या जवळ जातात. तेलाचं प्रमाण वाढलं तर त्या 900च्या जवळ जातात. तर 550 कॅलरीज ह्या बाकरवडीमध्ये मुख्यतः खूप मोठ्या प्रमाणात असलेल्या तेलामुळे आलेल्या आहेत. तर हे तेल किती आहे? तर बाकरवडीमध्ये 100 ग्रॅम बाकरवडीत 35 ग्रॅम तेल आहे आणि हे तेल हे खूप खूप मोठ्या प्रमाणात आहे. जर आपण एखादा पदार्थ खायचा ठरवला तर त्याच्यामध्ये 100 ग्रॅम मागे 10 ग्रॅमच्या वरती तेल नसावं. त्याच्यामुळे तेलापासून मिळणाऱ्या कॅलरीज ह्या 90 ते 100च्या आत राहतील आणि त्याच्यामुळे तो पदार्थ हेल्दी राहील. जर आपण बाकरवडीसारखं जर 35 ग्रॅम तेल त्या पदार्थात असेल तर त्याच्या कॅलरीज ह्या प्रचंड वाढतात आणि तो पदार्थ आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरतो. नंतर आपल्याला जे आवश्यक घटक आहेत म्हणजे व्हिटॅमिन्स आहेत आणि मिनरल्स आहेत. व्हिटॅमिनमध्ये व्हिटॅमिन ए जे डोळ्यासाठी चांगलं असतं, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन सी जे हाडासाठी, स्किनसाठी आणि बऱ्याच अवयवांसाठी आवश्यक असतं, व्हिटॅमिन डी जे म्हणजे शरीरातली हाडं, दात वगैरे गोष्टी चांगल्या बनवण्यासाठी लागतं, व्हिटॅमिन ई हे स्किनसाठी लागतं,
नंतर बरेचसे मिनरल्स ज्यात कॅल्शियम आहे, पोटॅशियम आहे, फॉस्फरस आहे, सेलेनियम आहे, झिंक आहे, कोबाल्ट आहे. तर असे बरेचसे घटक जे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत ते ह्या बाकरवडीमधून विशेष मिळत नाहीत. त्यांनी लिहिल्याप्रमाणे आयर्न म्हणजे लोहचं प्रमाण 3 मिलीग्रॅम आपल्याला 100 ग्राममधनं मिळतं. जे त्या मानाने बरं आहे, कारण आपल्याला दिवसभरात लोह साधारण 10 मिलीग्रॅमची आवश्यकता असते. कॅल्शियम त्यांनी साधारणतः 30 मिलीग्रॅम यातनं मिळतं असं लिहिलं आहे. एका माणसाला एका दिवसाला साधारण 1000 मिलीग्रॅम किंवा 1 ग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते. त्याच्यामुळे कॅल्शियमचा जरी विचार केला तरी आपल्याला दिवसभरात जे कॅल्शियम लागतं ते त्यापैकी ह्यातनं जवळ फक्त 3% मिळतं, म्हणजे जवळजवळ काहीच मिळत नाही. म्हणजे जर आपण व्हिटॅमिन आणि मिनरलचा विचार केला तर ह्यामध्ये ते विशेष नाही आहे. परंतु जर एनर्जीचा विचार केला तर ती मोठ्या प्रमाणात ह्यात आहे. त्याच्यामुळे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या ह्यात नाही आहेत, ज्या वाईट गोष्टी आहेत त्या मात्र ह्यात आहेत. त्याच्यामुळे एकंदरीत ही बाकरवडी आपल्या शरीरासाठी चांगली ठरत नाही. आता मी हा जो काही विचार मांडलेला आहे तो चितळे बंधू यांच्या विरोधात आहे असं नाही. तर कुठलाही बाकरवडी म्हणजे कुठल्याही ब्रँडची बाकरवडी मी घेतली तरी साधारणतः थोड्याफार प्रमाणात त्याचे घटक पदार्थ हे ह्याच्या जवळ जाणारेच असतात. त्याच्यामुळे त्या बाकरवड्या सुद्धा ह्या आरोग्यासाठी हानिकारकच ठरतात. तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतं हे कॉमेंटमध्ये जरूर लिहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा, कारण आरोग्यदायी समाज हे आवश्यक आहे. धन्यवाद.